कोणत्या क्षेत्रात करियर केलं, तर आजपासून 4, 5, 6 वर्षानं जेव्हा केव्हा त्या मुलाची, मुलीची डिग्री पूर्ण होईल, तेव्हा त्याला चांगले दिवस असतील. ते पाल्याच्या आवडीवर पण अवलंबून ठेवावं. पण साधारणतः मी असं म्हणतो, की एआय, एम-एल किंवा सॉफ्टवेअर इन जनरल हे सगळ्यांनाच आलं पाहिजे. समजा त्या मुलाला कला क्षेत्रात गती असेल तर तिथे जाऊ दे. कायदेतज्ञ व्हायचं असेल तिथे जाऊ दे. वैद्यकीय क्षेत्रात जायचं तिथं जाऊ दे. ॲक्चुअली तिथे जाऊ दे म्हणजे तुमचं डोमेन बिल्ड होईल. अगदीच इंजिनिअरिंगमध्ये जायचं झालं, तर फिजिकल ब्रांचेस ज्याला मी म्हटलं, म्हणजे मेकॅनिकल, यंत्र अभियांत्रिकी असू दे, इलेक्ट्रिकल असू दे, इलेक्ट्रॉनिक्स असू दे, सिव्हिल, मेटलर्जी यांना मोठा स्कोप असणार आहे. तर यासाठी जरूर प्रयत्न करावा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी याला माझ्या मते खरंच मरण नाहीये. तुम्ही त्यात जर करियर केली, बी-एस-सी, एम-एस-सी, आयसर संस्थांमधनं जर काम केलं, तर एवढा मोठा स्कोप आहे. कारण का? मगाशी म्हटल्याप्रमाणे ती सॉर्ट ऑफ अजून अनटच्ड, त्याला अजून स्पर्श यायचा कमी झालेला आहे. त्या क्षेत्रात मात्र माणसांनी नक्की जावं.